आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। आज राज्याचा 11वा अर्थसंकल्प अजित पवार हे मांडतायत। तुम्ही सुद्धा अर्थमंत्री राहिलेला आहात। किती धाकधुकीचा हा सगळा दिवस असतो आणि कशा पद्धतीने राज्याच्या विकासाचा गाडा पुढे नेला जाईल सरकारकडून? धाकधुकीचा विषय नसतो, आनंदाचा असतो की महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला संधी मिळते। ही देवदुर्लभ संधी असते आणि या संधीच्या माध्यमातून आपण गोरगरिबांचे प्रश्न सोडून या जन्मासाठी नाही पुढच्याही जन्मासाठी त्यांचा आशीर्वाद घेतो आणि म्हणून धाकधूक असण्याचा प्रश्नच नाही। हा आनंदाचा क्षण आहे की आपले अजितदादा आता अर्थसंकल्प मांडताय आणि ते राज्यातल्या एका नशीबवान नेत्यांपैकी आहे की 11वा अर्थसंकल्प मांडताय। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं हा धाकधुकीचा प्रश्नच उपस्थित होतो। नक्कीच, पण एक महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण यांना 2100 रुपये सरकार देणार, कारण निवडणुकीच्या पूर्वी तसं आश्वासन दिलं होतं। बरीच टीका टिप्पणी विरोधक पण यावर करतात। तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारने केलं अशी सुद्धा टीका केली जाते। काय म्हणतात? मॅनिफेस्टोमध्ये जे मुद्दे असतात त्या मुद्द्याला 5 वर्षामध्ये विभाजित करून ते मुद्दे सोडवायचे असतात। त्याच्यासाठी 5 वर्षातल्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायची असते। असं नव्हे की पहिल्याच अर्थसंकल्पात सारा मॅनिफेस्टो दिला जाईल। मी तर काँग्रेसचा मॅनिफेस्टो बघितला आहे जो 1952 मध्ये ज्या घोषणा झाल्या त्या अजूनपर्यंत पूर्ण झाल्या नाही। कधी गरिबी हटावचा नारा दिला आणि 2011च्या जनगणनेमध्ये आजही महाराष्ट्रासारख्या राज्यात मी बघितलं की 1,82,00,000 हे गरीब आहेत ज्यांना रोजचं 13 रुपयाचं उत्पन्न आहे। आणि म्हणून मॅनिफेस्टो याचा अर्थ की टप्प्याटप्प्याने हे प्रश्न सुटावेत, टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा। ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आणि म्हणाले तुम्ही उद्धव ठाकरे कधी होऊ शकत नाही आणि कामावर स्थगिती दिली, या टीकेवरती त्यांनी हे उत्तर दिलंय। ठीक आहे, राजकारणाचा भाग आहे तो। कोणीच कोणाचं दुसऱ्याचं रूप होऊ शकत नाही। ते देवेंद्रजी होऊ शकत नाही, देवेंद्रजी उद्धवजी होऊ शकत नाही। देवानीच प्रत्येक व्यक्तिमत्व स्वतंत्रपणे घडवलं आहे। प्रत्येकाचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे। जसं गुलाबाचं झाड असेल तर गुलाबाचं फूल येईल, शेवंतीचं असेल तर शेवंतीचं येईल। उद्या हे म्हणू नये की प्रत्येकाची हिरवी पानं आहे म्हणून फूल तसंच येईल। राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याबद्दल जे विधान केलंय ते म्हणाले श्रद्धा अशी कुठे असते का, म्हणजे गंगा प्रदूषित झाली यावर त्यांनी भाष्य केलं। याचा दुसरा अर्थ पण काढला जातो। बरीच टीका टिप्पणी त्यांच्यावर पण केली जाते। कसं पाहता याकडे? नाही, त्यांचं ते व्यक्तिगत मत आहे। बाळासाहेब नांदगावकर त्यांचे अतिशय घनिष्ठ कार्यकर्ते आहे, ते सुद्धा जाऊन आलेत। ज्या नेत्याचं कार्यकर्ते सुद्धा त्यांचा विचार ऐकत नाही ते अल्पमतात आहे। 66 कोटी लोक तिथं गेले आहे, तर मला वाटतं की ठीक आहे, त्यांचं मत आहे, त्याला अडचण काही नाही। प्रत्येकाचं स्वतंत्र मत असते। एक शेवटचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचा विषय खरं तर तुम्हीच मांडला, भारतरत्न त्यांना मिळायला पाहिजे, सावित्रीबाईंना पण मिळायला पाहिजे। पण आता छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका मांडली। ते महात्मा आहेत, त्यांना खाली आणू नका असं म्हणतायत, त्यांचा अनादर करू नका असं सुद्धा म्हणतायत। का याला उत्तर कसं देणार तुम्ही? नाही, याला मला उत्तर द्यायचंच नाही, कारण ते व्यक्तिगत भूमिका आहे त्यांची। कारण त्यांच्या समाजातील आणि महाराष्ट्राच्या अनेक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती फुले यांना मानणाऱ्या लोकांची ती मागणी आहे। मी विधानसभेत ते येऊन विधानसभेत आवाज उचलू शकत नाही, म्हणून मी माझा अशासकीय ठराव मांडला। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।